इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहरातील फळ भाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी C2 संलग्न हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ जोरदार धक्काबुक्की झाली. C2चे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख आणि राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता दत्तनगर येथे लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. दत्त चौक, पद्मशाली चौक, किडवाई चौक, यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर प्रशाला व श्री सिद्धेश्वर मंदिर मार्गे हा मोर्चा सोलापूर महानगरपालिकेकडे निघाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलिसांनी मोर्चाला अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांना पकडणे व धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा नेला व जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दरम्यान महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ढवळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना कॉम्रेड M.H. शेख यांनी सांगितले की केंद्र सरकारने स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग ॲक्ट 2014 तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड्स मिशन अंतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले आहे. या कायद्यानुसार फेरीवाले, हातगाडीधारक व पथविक्रेत्यांचे संरक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे तसेच हॉकर्स झोन निश्चित करणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हणाले की सोलापूरमध्ये उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी वाढली असून अनेक नागरिक भाजीपाला, फळे व किरकोळ वस्तू विकून उदरनिर्वाह करत आहेत. शहरात सुमारे 6130 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यांना ओळखपत्र व फेरी परवाना शुल्क 5000 रुपयांऐवजी 600 रुपये करणे, भाजी मंडईतील दररोजची 25 रुपये फी कमी करून 10 रुपये करणे तसेच अधिकृत हॉकर्स झोन निश्चित होईपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबविणे आदी मागण्या करण्यात आल्या. राष्ट्रीय फेरीवाला कायदा व शासन निर्णयानुसार या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चात माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड नसीमा शेख, ॲड अनिल वासम, कॉम्रेड सुनंदाताई बल्ला, कॉम्रेड M.H. हनीफ सातखेड, कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने फेरीवाले सहभागी झाले होते. सदर मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड दाऊद शेख, कॉम्रेड खाजाभाई करजगी, कॉम्रेड नरेश दुगाणे, अशोक बल्ला, कॉम्रेड शहाबुद्दीन शेख, जावेद सगरी, चांद शेख, जाफर शेख, गणेश वाघमारे, शांताबाई कोळी, अकील शेख, आसिफ पठाण, रहीम नदाफ, अमीन शेख, प्रशांत चौगुले, राजेश काशिद, भारत पाथरूट, प्रकाश कलबुर्गी, प्रदीप मरेड्डी आदींनी परिश्रम घेतले.